हॉटेल किंवा ढाब्यावर गेलं की आपण पनीरची भाजी नक्की ऑर्डर करतो. त्यापैकी सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांना खावीशी वाटणारी भाजी म्हणजे बटर पनीर. तर बटर पनीर घरच्या घरी अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो त्या पद्धतीची करण्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा ग्रेव्ही तयार करून घ्यायचं आहे. अर्धा कप मखाने आणि 3 चमचे इतकं मगज बी आणि त्याचबरोबर 10 ते 12 काजू आणि रंग भाजीला छान येण्यासाठी इथे मी बेडगे मिरची साधारण 4 घेतलेले आहे आणि 5 मध्यम आकाराचे कांदे इथे मी साल काढून मधोमध 2 चिरा देऊन घेतलेला आहे. तर कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक मोठा तांब्यावर. त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे छान असं हलकंसं नरम होईपर्यंत सगळं उकळून घ्यायचं आहे. भाजीसाठी इथे मी साधारण 300 ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे. तर मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पनीर बाजूला काढून ठेवलेलं आहे. ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. तर साधारण 7 ते 8 मिनिटानंतर इथे आपले हे कांदे आणखीन बाकीचे सगळे जे छान नरम शिजल्या गेलेले आहेत ताटामध्ये काढून घेऊया. तर आता जे पनीर बाजूला ठेवलेले होते थोडे क्यूब ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला छान अशी हे प्युरी तयार करून घ्यायचं आहे. तर आता जे आपण पनीर कट करून ठेवलेलं होतं त्यामध्ये 1 पाव चमचा इथे मी बेडगे मिरची आणि पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साधारण पाव चमचा मीठ टाकून हे सगळं छान असं पनीरला कोटिंग करून घ्यायचं आहे. आता तयार करून घेतलेलं जे पनीर आहे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर 2 चमचे तेल 1 चमचे बटर मी इथे टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच लोणी टाकून घेतलेलं आहे. माझ्याकडे लोणी अवेलेबल आहे म्हणून ते टाकून घेतलं आहे. नाहीतर तुम्ही रेडीमेड बटर सुद्धा वापरू शकता. ते टाकायचं आणि थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे पनीर जे आहे छान असं परतून घ्यायचं आहे. तर सगळे पावडर मसाले याला छान कोटिंग झालं, हलकंसं रंग चेंज झालं की आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता कढईमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. चमचा जिरे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र आणि सोबतच हिरव्या वेलच्या टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगे मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड टाकून घेतलेली आहे. सगळे पावडर मसाले इथे आपल्याला करपू द्यायचं नाही. गॅस बंद केल्यानंतर टाकायचं म्हणजे तेलाचं तापमान जास्त होणार नाही आणि सगळे पावडर मसाले करपणार नाही. आणि ओबडधोबड असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं 2 चमचे इतकं आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेलं, तयार करून घेतलेलं ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे आणि चॉपरमधून इथे मी थोडंसं चॉप केलेलं टोमॅटो टाकून घेतलेलं आहे. साधारण 3 मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं आणि छान असं वाफून घ्यायचं. छान असं वाफून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता छान वाफल्या गेलेलं आहे, तेल साईडला सुटलेलं आहे. तर आता हे आपल्याला जास्त वेळ वाफून घ्यायचं आहे किंवा छान असं परतून घ्यायचं. त्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करायचा, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. एकदा जास्त पाणी टाकलं की भाजी चविष्ट होणार नाही, लक्षात ठेवा. थोडं पाणी टाकायचं, छान असं वाफून घ्यायचं. भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी इथे मी साधारण 3 चमचे इतकं खवा किंवा मावा टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला किंवा पनीर मसाला तुम्ही टाकू शकता. मी तर पनीर मसाला टाकलेला आहे, असेल तर नक्की टाका. 2 चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर परतून घेतलेले जे पनीर होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं, तेल साईडला सुटेपर्यंत छान वाफून घ्यायचं. इथे सगळे जिन्नस पनीर छान वाफल्या गेलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. तर या भाजीला थोडीशी लपतपी अशी असेल तरच चवीला छान होते. जास्त पातळ करताल तर भाजीची चव पूर्ण निघून जाते, लक्षात ठेवा. त्यासाठी मी अर्धा ग्लासच पाणी इथे वापरलेलं आहे. तर छान असं तेल साईडला सुटू लागलं त्यावेळेस समजायचं की आपली भाजी छान असं तयार झालेली आहे. त्यानंतर पाण्याचा वापर करायचा. तर या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर सुद्धा झाकून याला छान असं वाफून घेतलेलं आहे. 1 मिनिटं छान परतून घ्यायचं, त्यानंतर झाकून ठेवायचं. तेल साईडला सुटलं की समजायचं आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. तर 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हॉटेलपेक्षाही भारी मस्त बटर पनीर इथे तयार झालेले आहे. नक्की ट्राय करून